जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकी विरोधात नेवासा तालुका रिक्षा चालक संघटनेच्या वतीने शुक्रवारी उपोषण सुरू करण्यात आलं। पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। परवाना नसलेली वाहने खुलेआम प्रवासी वाहतूक करत असल्याने परवानाधारक रिक्षा चालकांवर अन्याय होत असून त्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत चालल्याचा आरोप करत रिक्षा चालक संघटनेने पोलीस ठाण्यासमोर उपोषण सुरू केलं होतं। श्रीगोंदा शहरातील स्वच्छतेचे 3-13 वाजले आहेत। अनेक सोसायट्यात जनावरे घुसत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते। अखेर श्रीगोंदा नगर परिषदेने गुरुवारपासून शहरात मोकाट जनावरे व डुक्कर पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे। श्रीगोंदा शहरात ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य पसरलंय। डुकरांच्या संख्या लक्षणीय वाढली असून मोकाट जनावरे व कुत्री शहरात त्रासदायक ठरतात। नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर नगर परिषदेची रेस्क्यू टीम अलर्ट झाली आहे। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक यशामुळे पारनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवारी आनंदोत्सव साजरा केला। पारनेर शहरातील मुख्य चौकात फटाक्याची आतिषबाजी आणि एकमेकांना पेढे भरून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। राज्यातील विकासाच्या मुद्द्यावर जनतेने महायुतीला दिलेला हा कौल असल्याचं मत भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी व्यक्त केलं। औतूर येथे झालेल्या राज्यस्तरीय फार्मा क्रिकेट कप स्पर्धेत मांडवगण फराटा येथे फराटे पाटील कॉलेज ऑफ फार्मसी संघटनेने उत्कृष्ट कामगिरी करीत विजेतेपद पटकावलंय। या स्पर्धेत महाराष्ट्रातील एकूण 16 नामांकित फार्मसी महाविद्यालयाचे संघ सहभागी झाले होते। अंतिम सामना फराटे पाटील कॉलेज ऑफ फार्मसी आणि शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ फार्मसी ओतूर यांच्यात रंगला। या थरारक सामन्यात फराटे फार्मसीच्या संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद मिळवलं। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। प्रत्येक बालकांमध्ये काही ना काही सुप्त गुण लपलेले असतात। त्यांना वाव देण्यासाठी बाल महोत्सव आयोजन गरजेचे असल्याचं मत जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश पैठणकर यांनी व्यक्त केलं। जिल्ह्यातील शासकीय व स्वयंसेवी संस्थांमधील बालकांसाठी बालकल्याण, व्यक्तिमत्व विकास, शिस्त व सांस्कृतिक जाणीव वाढवण्याच्या उद्देशाने महिला व बाल विकास विभागाच्या वतीने टाकळी डोकेश्वर येथे आदर्श ग्रामीण मंडळ संचालित नवीन गोकुळ बाल सदन मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला। वाराणसी येथे गंगा नदीच्या पवित्र राजमाता पुण्यश्लोक काठावर अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या मनकर्णिका घाटावरील प्राचीन मंदिरे व ऐतिहासिक वास्तू विकास व सौंदर्यीकरणाच्या नावाखाली तोडण्यात येत असल्याच्या घटनेने संपूर्ण हिंदू समाज तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या पार्श्वभूमीवर श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। जामखेडच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय। सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी मीरा खंडके यांची बिनविरोध तर उपाध्यक्षपदी चेतना मांगडे, सचिवपदी सुनील ढवळे तर खजिनदारपदी बलुदादा मखरे यांची निवड करण्यात आली आहे। शहराचे ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराज यांच्या मंदिरामध्ये आयोजित बैठकीत निवड प्रक्रिया पार पडली। नवनिर्वाचित अध्यक्ष मीरा खंडके व सर्व पदाधिकारी यांचा सन्मान समितीच्या वतीने करण्यात आला। आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभ मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या
सोयीसाठी सुरू असलेली विकास कामे निर्धारित वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. शिर्डी विमानतळ विस्तारीकरण व रस्त्याच्या कामाचा वेग वाढवून ती कुंभमेळाव्यापूर्वीच पूर्ण करावी. तसेच गर्दीचे नियोजन करताना प्रशासकीय सोयींपेक्षा भाविकांच्या सोयी सुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळावा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा नाशिक विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिल्या. जिल्ह्याची खबरबात मध्ये इथे संपतोय. पात्रा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.